श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं समर्थ रेसिपी या चॅनलवर। आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी। ही भाजी तशी आमटीमध्ये सुद्धा केल्या जाते, पण अशा प्रकारे केली तर सर्वजण आवडीने खाईल। ही भाजी चविष्ट तर आहेच, पण शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रोटीन भरपूर असते, त्यामुळे ही भाजी सर्वांनी आवर्जून खायची। त्यासाठी आपण साहित्य बघूया। सर्वप्रथम मी शेवग्याच्या शेंगाचे 2 इंच एवढे लांब तुकडे करून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। साल यासाठी काढलेली आहे की त्यात छान मसाला जातो आणि शेवग्याच्या शेंगा लवकर शिजतात। आता मसाल्यासाठी मी 2 कांदे लांब चिरून घेतलेले आहे। खोबऱ्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे। धने 2 चम्मच, तीळ 1 चम्मच, अद्रक लसूण आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। कढईमध्ये 1 चम्मच तेल घेऊन मी त्यात कांदा परतून घेत आहे। कांदा थोडासा लालसर झाला की त्यात आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊ। त्यात फक्त लसूण आणि अद्रक टाकायचं नाही। नंतर खोबरं, धने आणि तीळ हे सर्व परतून झालं की त्यात टोमॅटोचे काप करून टाकायचे। आता हा मसाला झाला आहे, याचा आपण वाटण करून घेऊया। हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढत आहे व त्यात लसूण आणि अद्रक टाकत आहे व थोडासा सांबार। आता याचं वाटण करून घेऊया। आता कढईमध्ये तेल टाकून शेंगा तेलात थोड्याशा परतून घेऊ व या परतून झाल्या की काढून घेऊ। नंतर पुन्हा तेल टाकून जिरं, मोहरी, हिंग आणि ओली मेथी मी यात टाकत आहे। त्यानंतर हे वाटण टाकून आपण मसाला व्यवस्थित होऊ देऊ, जोपर्यंत याला तेल सुटत नाही। आता छान मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। यात मी 1 चम्मच तिखट, अर्धा छोटा चम्मच हळद टाकून मसाला एकदा परतवून घेत आहे आणि वाटण केलेल्या भांड्यातलंच पाणी मी टाकून मसाला पुन्हा एकदा परतवून घेत आहे। त्यानंतर याला आपण तेल सुटू देऊ। तेल सुटलेलं आहे। आता यात शेवग्याच्या शेंगा टाकून आपण याला छान परतवून घेऊ। व यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मचच्या जवळपास मी गरम मसाला टाकत आहे। हे छान एकदा परतवून झालं की यात आपण गरम पाणी टाकू व या शेंगा शिजेपर्यंत याला उकळवून घेऊ। भाजी छान शिजलेली आहे। यात कोथिंबीर टाकून भाजी एका भांड्यामध्ये काढून घेऊ। ही झालेली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी। ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल, एकदा ट्राय करून पहा व रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।